Obviously, in the last lecture, we have started Science Part 2 syllabus of 9th with the topic, 6th topic, that is classification of the plants. Obviously, in the last lecture, we have seen classification of living organisms. So, आत्तापर्यंत आपण काय केले की 6वा जो चॅप्टर आहे आपला सायन्स पार्ट 2 चा तो आहे क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स. त्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला होता, म्हणजे क्लासिफिकेशन का करायचं आहे आणि प्लांट्सचं क्लासिफिकेशन पाहण्या अगोदर आपण संपूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन स्टडी केलं. हाऊ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड, ओके, इन द 5 किंगडम सिस्टम गिवन बाय रॉबर्ट विटेकर. Okay, all the living organisms are classified into 5 kingdoms. That is kingdom Monera, kingdom Protista, kingdom Fungi, kingdom Plantae and kingdom Animae. आणि हे सगळं क्लासिफिकेशन पाहिल्यानंतर आपला जो फोकस असणार आहे तो असणार आहे किंगडम प्लांटी वरती, कारण आपल्याला क्लासिफिकेशन कोणाचं शिकायचं आहे, किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन शिकायचं. म्हणजे प्लांट्स हे कशा प्रकारे क्लासिफाय केले जातात हे आपल्याला शिकायचं. इज इट क्लिअर टू यू? सो अतिशय सिंपल प्रोसेस आहे क्लासिफिकेशनची, ती आज आपण पाहणार आहोत. सो बिफोर स्टडींग द क्लासिफिकेशन, लेट्स ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय प्लांट्स. म्हणजे कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण प्लांट्स म्हणतो. ओके, सो प्लांट्स म्हणजे बेसिकली काय आहे तर काल आपण शिकलो होतो, प्लांट्स आर multicellular autotrophic. Plants are multicellular autotrophic living organisms. Having eukaryotic cells with cell wall. है की नाही सिंपल डेफिनेशन. आता तुम्हाला काल म्हटलं होतं मी, आपण जे क्लासिफिकेशन पाहिलं होतं ना, त्या क्लासिफिकेशन वरून हे डेफिनेशन तयार केली आपण. प्लांट्स आर मल्टीसेल्युलर ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक मीन्स काय, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे प्रोड्यूस देअर ओन फूड थ्रू द प्रोसेस नेम्ड फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग यूकॅरियोटिक सेल्स. Cells are well developed with distinct nucleus, eukaryotic, and with cell wall. तुम्ही ते कालचा चार्ट बघा क्लासिफिकेशनचा. प्लांटी किंगडम कुठे आला होता? पहिले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स क्लासिफाय झाले प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक मध्ये. युकॅरियोटिक मध्ये आपण युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर केलं. मल्टीसेल्युलर मध्ये आपण केलं होतं ऑटोट्रॉपिक आणि विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉल मध्ये केलं होतं आपण ऑटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक मध्ये आले होते किंगडम प्लांटी. सो किंगडम प्लांटी म्हणजे ऑटोट्रॉपिक आहे, विथ सेल वॉल आहे आणि मल्टीसेल्युलर आहे आणि युकॅरियोटिक आहे. सो प्लांट्स आर मल्टीसेल्युलर ऑटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग युकॅरियोटिक सेल्स विथ सेल वॉल. म्हणजे प्लांट्स हे मल्टीसेल्युलर असतात, ऑटोट्रॉपिक असतात, त्यांच्या सेल्स ज्या असतात त्या युकॅरियोटिक असतात आणि त्याला सेल वॉल प्रेझेंट असते. Is it clear to you? So plants are multicellular autotrophic living organisms having eukaryotic cells with cell wall. Now, what is meant by autotrophic? They produce their own food through the process of photosynthesis with the help of chlorophyll pigment. प्लांट्स मध्ये ना क्लोरोफिल नावाची पिगमेंट प्रेझेंट असते विच गिव्स ग्रीन कलर टू द प्लांट्स. जनरली प्लांट्सला ग्रीन कलर आहे. तो ग्रीन कलर कशामुळे आहे? बिकॉज ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट. बिकॉज ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट. सो प्लांट्स हॅव green color because of the chlorophyll pigment, and this chlorophyll pigment is used in the process of photosynthesis. Photosynthesis कशासाठी important आहे? To produce the food. Okay, they produce their own food through the process of photosynthesis with the help of chlorophyll pigment. म्हणजे प्लांट्स ज्या प्रोसेस मध्ये स्वतःचं फूड मिळवतात
त्या प्रोसेसला काय म्हणायचं सांगा, फोटोसिंथेसिस असं म्हणायचं. इज इट क्लिअर? सो प्लांट्स विषयी आपण जनरली आयडिया, जनरल इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळवली की फोटोसिंथेसिस मधनं ते प्रोड्यूस करतात फूड, दॅट इज वाय दे आर सेड टू बी ऑटोट्रॉपिक. मल्टीसेल्युलर म्हणजे ते कॅरीज मोर दॅन वन सेल. युकॅरियोटिक म्हणजे वेल डेव्हलप्ड सेल विथ डिस्टिंक्ट न्यूक्लियस, आणि विथ सेल वॉल म्हणजे देअर सेल कंटेन सेल वॉल. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट नसते. ॲनिमल सेल, सो ॲनिमल्स जे आहेत ते ऑटोट्रॉपिक नाही आहेत, हेट्रोट्रॉपिक आहेत ऑब्विसली, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. ठीक आहे, कारण त्यांच्यामध्ये ही पिगमेंट प्रेझेंट नाही, क्लोरोफिल पिगमेंट. क्लोरोफिल पिगमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्रोडक्शन ऑफ फूड. इज इट क्लिअर? सो इन दिस वे वी हॅव सीन अबाउट द किंगडम प्लांटिंग. Now we are going to see the classification of plants, and for that we have to study basis of classification. We have to study basis of classification means what? How they are classified and on what basis? म्हणजे कशाच्या आधारे त्यांना क्लासिफाय केले जाते. म्हणजे ऑब्वियसली क्लासिफिकेशन करताना कशाचा तरी आधार घेतला जाणार. जसं मगाशी आपण पाहिलं होतं किंवा काल आपण पाहिलं होतं मल्टी सेल्युलर आणि युनिसेल्युलर. सो डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ सेल आपण क्लासिफिकेशन केलं होतं. इज इट क्लिअर? सो डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ सेल आपण काल क्लासिफिकेशन केलं. डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ सेल आपण क्लासिफिकेशन केलं होतं, है की नाही? डिपेंडिंग अपॉन द मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ऑटोट्रॉपिक आहे का हेट्रोट्रॉपिक आहे. सो डिपेंडिंग अपॉन हा खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. कशाच्या आधारे काय वापरतोय आपण क्रायटेरिया, बेसिस फॉर क्लासिफिकेशन किंवा क्रायटेरिया काय आहे क्लासिफिकेशन. इज इट क्लिअर? सो ऑब्वियसली क्लासिफिकेशन करताना आपल्याला 4 इम्पॉर्टंट क्रायटेरिया लक्षात ठेवायचे. डिपेंडिंग अपॉन द 4 इम्पॉर्टंट क्रायटेरिया वी आर गोइंग टू क्लासिफाय द प्लांट्स. इज इट क्लिअर? सो फर्स्ट क्रायटेरिया जो आहे सिंपल वन, दॅट इज प्रेझेन्स और absence of organs like fruits, flowers, seeds, etc. बघा, पहिलं आपण क्लासिफिकेशन कशाच्या आधारे करणार आहे? डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स लाईक फ्रूट, फ्लावर, सीड्स एक्सेट्रा. म्हणजे कोणत्याही प्लांटमध्ये फ्रूट्स, फ्लावर्स, सीड्स असे ऑर्गन्स प्रेझेंट आहेत का? प्रेझेंट असणाऱ्यांचा एक ग्रुप, प्रेझेंट नसणाऱ्यांचा एक. सो डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ द ऑर्गन्स. इज इट क्लिअर? ओके, व्हेरी सिंपल. सेकंड वन, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ सेपरेट conducting tissue. Depending upon the presence or absence of separate conducting tissue. म्हणजे जी सेपरेट कंडक्टिंग टिश्यू आहे ती प्रेझेंट आहे का absent आहे याच्या आधारे आपण काय करतो, त्यांचं क्लासिफिकेशन करतो सेकंड टाईपमध्ये, सेकंड वे, सेकंड स्टेज जी आहे क्लासिफिकेशनची. फर्स्ट स्टेज होती त्यांना फ्रूट, फ्लावर, सीड्स असे ऑर्गन्स प्रेझेंट आहेत का? नाही. दुसरी स्टेज होती प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू. सेपरेट कंडक्टिंग टिश्यू असते, यू ऑल नो अबाउट दॅट. कोणतंही प्लांट जे असतं त्या प्लांटला वॉटरची रिक्वायरमेंट असते आणि फूडची रिक्वायरमेंट असते. ते वॉटर आणि फूड वाहून नेणारी जी टिश्यू असते तिला म्हणायचं कंडक्टिंग टिश्यू. इट इज लाईक अ पाईपलाईन. पाईपलाईन काय करते? पाणी वाहून नेते. सेम वे प्लांट्समध्ये सुद्धा पाणी आणि अन्न वाहून येणारी एक पाईपलाईन असते, त्यालाच आपण म्हणतो कंडक्टिंग टिश्यू. सो कंडक्टिंग टिश्यू प्रेझेंट आहे का अब्सेंट आहे? प्रेझेंट तर असणारच आहे, पण सेपरेट प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे? सेपरेट कंडक्टिंग टिश्यू प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे याच्या आधारे आपण क्लासिफिकेशन करतो. सेकंड. ओके, नाउ थर्ड स्टेज, व्हेरी इम्पॉर्टंट. whether seeds are enclosed within fruits or not. Third stage of classification,
डिपेंडिंग अपॉन द सीड्स आर enclosed within fruits or not. म्हणजे सीड्स हे फ्रुट्सच्या आतमध्ये आहेत की नाही. आतमध्ये असेल तर काय आणि आतमध्ये नसेल तर. सो असे दोन स्टेजेस, दोन टाइप्स. कशा कशा आधारे करतोय बघा आपण. पहिले क्लासिफिकेशन केलं प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स, आहे की नाही, लाईक फ्रुट्स, फ्लावर्स, सीड्स एटसेट्रा. नंतर प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू. ठीक आहे. देन थर्ड वन whether seeds are enclosed within fruits or not. म्हणजे सीड्स हे फ्रुट्सच्या आतमध्ये आहेत की नाहीये. ओके, थर्ड क्रायटेरिया. अँड फोर्थ वन डिपेंडिंग अपॉन number of cotyledons, depending upon the number of cotyledons in a seed. म्हणजे जे सीड आहे त्या पर्टिक्युलर प्लांट्स, त्या सीडला किती कॉटिलिडॉन्स आहेत. कॉटिलिडॉन्स म्हणजे पाकळ्या. आपण शेंगदाणा तुम्ही सर्वांनी पाहिले, शेंगदाण्याचे दोन भाग होतात की नाही. सो कॉटिलिडॉन्स म्हणायचं त्याला. डाळी पाहतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे, त्या डाळींचे पण दोन भाग होतात. सो डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स, किती त्याला कॉटिलिडॉन्स आहेत, एक आहे की दोन आहे. एक असेल तर आपण त्याला मोनोकॉट प्लांट असं म्हणतो, दोन असेल त्याला आपण डायकॉट. ते पुढे शिकवणार आहे मी तुम्हाला. सध्या मी फक्त काय शिकवतोय, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. व्हॉट डज इट मीन्स. क्लासिफिकेशन तुम्ही करणार आहात ते कशाच्या आधारे करताय, याला म्हणायचं बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. So we have seen four criteria, four types of classification, four ways of classification. First one, presence or absence of organs. Second one, conducting tissue present की absent. Third one, seeds हे fruits च्या आतमध्ये आहेत की नाहीये. आणि fourth one, किती cotyledons present आहेत seed मध्ये. ओके, सो अशा प्रकारे आपण किंगडम प्लांटी म्हणजे काय समजून घेतलं आणि क्लासिफिकेशन कशाच्या आधारे केले ते आपण समजून. अंडरस्टूड. सो अशा प्रकारे आपल्याला क्लासिफिकेशन पाहिजे प्लांट्सचं. आणि ते पाहत असताना ऑब्विसली आपण हे जे 4 स्टेजेस आहेत क्लासिफिकेशनच्या त्या यूज करणार आहोत. ओके, सो नाउ लेट्स सी द क्लासिफिकेशन. ओके, सो लेट्स सी द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आपण प्लांटचं क्लासिफिकेशन पाहतो. And in that we are going to start with the kingdom plant. म्हणजे जो kingdom plantae आहे तो कशा प्रकारे classified. Is it clear? So kingdom plantae is classified into two types depending upon the presence or absence of fruit, flowers and seeds. Okay, so first stage बघा काय, depending upon the presence or absence of fruit, flowers and seeds. See, depending upon presence, है कि नहीं. एक मिनट. Depending upon presence or absence of fruits, flowers and seeds. ओके, किंगडम प्लांटीचं आपण क्लासिफिकेशन करतोय पहिल्यांदा. डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ फ्रूट, फ्लावर्स अँड सीड. इट इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. That is cryptogams. Okay, cryptogams and phenologams. इथे अब्सेन्स असतात, फ्रूट, फ्लावर, सीड्स अब्सेंट असतात. आणि इथे काय असतात सांगा चला पटकन, प्रेझेंट असतात. अतिशय सोपं आहे. अब्सेंट आहे फ्रूट, फ्लावर्स आणि सीड्स. इथे काय सांगा चला पटकन, प्रेझेंट आहे फ्रूट, फ्लावर्स आणि सीड्स. सो डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ फ्रूट्स, फ्लावर्स अँड सीड्स, प्लांट्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. दॅट इज क्रिप्टोगॅम्स अँड फेनोलोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स मध्ये फ्रूट, फ्लावर्स, सीड्स अब्सेंट असतात.
ज्यांना फ्रूट फ्लावर सीड्स येत नाही ते क्रिप्टोगॅम्स. जे जे प्लांट्स तुम्हाला असे दिसतात आपल्या आजूबाजूला ज्यांना फ्रूट्स फ्लावर सीड्स नाही आहेत ते सगळे क्रिप्टोगॅम्स आहेत. ज्यांना फ्रूट फ्लावर सीड्स आहेत जे फेनोरोगॅम्स आहेत. किती सोपं झालं की नाही आता. लगेच तुम्ही विचार करू शकता. लेट्स थिंक मँगो फेनोरोगॅम आहे. फ्रूट आहे, फ्लावर आहे, सीड आहे. मँगो फेनोरोगॅम. डिफरंट टाइप्स ऑफ द ग्रासेस क्रिप्टोगॅम्स असते. ग्रास गवत ते क्रिप्टोगॅम्स असते आहे की नाही. सो ज्याला फ्रूट्स येतं, फ्लावर्स येतं, सीड येतं ते फेनोरोगॅम झालं. ज्याला फ्रूट फ्लावर सीड येत नाही ते काय झाले क्रिप्टोगॅम. किती सोपं आहे की नाही. डेफिनेशन विचारलं तुम्हाला कोणी क्रिप्टोगॅम्सची तर काय सांगणार. द प्लांट्स विच डझंट कंटेन फ्रूट फ्लावर्स अँड सीड्स आर कॉल्ड ॲज क्रिप्टोगॅम्स. द प्लांट्स विच कंटेन फ्रूट फ्लावर्स अँड सीड्स आर कॉल्ड ॲज फेनोरोगॅम्स. नाउ cryptogams are classified into 3 divisions. है कि नहीं. कशाच्या आधारे. ऑब्वियसली डिपेंडिंग अपॉन presence or absence of separate conducting tissue. Depending upon the presence or absence of separate conducting tissue, plants cryptogams are classified into 3 divisions, that is thallophyta, bryophyta, pteridophyta. Here it is P is silent. So there are 3 divisions. Cryptogams are classified into 3 divisions: thallophyta, bryophyta and pteridophyta. Is it clear? Thallophyta, bryophyta and pteridophyta. त्याच्याविषयी डिटेल आपण पुढे बघू. आता सध्या आपण फक्त काय शिकतोय क्लासिफिकेशनचा चार्ट कशा प्रकारे क्लासिफिकेशन केले जाते. सो क्रिप्टोगॅम्स एंड झाले. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. It ends here. So cryptogams चे 3 टाइप्स झाले. Now let's move to the phanerogams. आता phanerogams पाहूयात आपण. चला आता phanerogams काय आहेत. ओके. Now third stage आठवा. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन तुम्ही मगाशी लिहून घेतलं असेल किंवा पाहिलं असेल तर ते 4 स्टेजेस होते. पहिली होती प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ फ्रूट फ्लावर सीड्स झाली. दुसरी होती प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू झाली. थर्ड होती वेदर सीड्स आर एनक्लोज विदिन फ्रूट्स ऑर नॉट. डिपेंडिंग अपॉन थर्ड वन, phanerogams are classified into 2 types: gymnosperms and angiosperms. ठीक है. Depending upon whether seeds are enclosed within fruits or not. Seeds are enclosed within fruits or not. म्हणजे सीड्स हे फ्रूट्सच्या आतमध्ये आहेत की नाही, आतमध्ये आहेत की नाही याच्या आधारे फेनोरोगॅम्स जे आहेत त्यांचं क्लासिफिकेशन झालं 2 टाइप्स मध्ये, जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स. इथे सीड्स आर नेकेड, ओपन असतात आणि हे सीड्स आर एनक्लोज्ड विदिन अ फ्रूट. ओके, सीड्स आर एनक्लोज्ड विदिन अ फ्रूट. सोपा. सीड्स जे आहेत ते फ्रूट्सच्या आतमध्ये आहेत की ओपन आहेत त्याच्या आधारे आपण फेनोरोगॅम्स क्लासिफाय केले 2 टाइप्स मध्ये, जिम्नोस्पर्म्स मध्ये आणि एंजिओस्पर्म्स मध्ये. तर ऑब्वियसली जिम्नोस्पर्म्स म्हणजे काय आहे, सीड्स आर ओपन or we can say that naked. That means they do not have any covering. सीड्सला कुठलंही कव्हरिंग नसतं जिम्नोस्पर्म्सच्या, हे ओपन असतात, सीड्सला कव्हरिंग नाहीये. इथे एंजिओस्पर्म्स मध्ये seeds are enclosed within a fruit.
seeds are enclosed within a fruit. seeds हे फ्रूट्सच्या आतमध्ये असतात आणि ते सीड्स हे ओपन असतात, नेकेड असतात कुणामध्ये, जिम्नोस्पर्म्स मध्ये. आणि लास्ट स्टेज, angiosperms are classified into two types, monocot and dicot, depending upon the number of cotyledons. आठवा शेवटचा क्रायटेरिया काय होता क्लासिफिकेशनचा, डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलॉन्स. दॅट मीन्स हाऊ मेनी कॉटिलॉन्स आर प्रेझेंट. वन कॉटिलॉन प्रेझेंट असेल, सीड आहे ना, सीडला पाकळ्या किती आहेत, 2 पाकळ्या असतील तर ते डायकॉट झालं म्हणायचं. आणि जर त्याला एकच पाकळी असेल तर ते काय म्हणायचं, मोनोकॉट असं म्हणायचं. सो मोनोकॉट आणि डायकॉट म्हणजे इथे जर सिंगल कॉटिलॉन असेल आणि इथे 2 कॉटिलॉन्स, सो कशाच्या आधारे क्लासिफिकेशन केलं आपण, डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलॉन्स. ओके, सो आय थिंक तुम्हाला सर्वांना ही स्टेज जी आहे क्लासिफिकेशन हे समजलं असेल. कशा प्रकारे आपण किंगडम प्लांटीला काय केलंय, क्लासिफाय केले. किंगडम प्लांटी क्लासिफाईड इनटू क्रिप्टोगॅम्स आणि फेनोगॅम्स. क्रिप्टोगॅम्सचं कसं असतं, त्यांना फ्रूट, फ्लावर, सीड्स प्रेझेंट नसतात, फेनोगॅम्सला प्रेझेंट असतात. क्रिप्टोगॅम्सचे 3 टाइप्स आहेत, झॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरोडोफायटा, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू. फेनोगॅम्सचे 2 टाइप्स आहेत, जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स, डिपेंडिंग अपॉन द सीड्स आर एनक्लोज्ड विदिन फ्रूट ऑर नॉट. जिम्नोस्पर्म्स मध्ये सीड्स आर नेकेड, ओपन असतात, त्यांना कव्हरिंग नसतं. एंजिओस्पर्म्स मध्ये सीड्स हे फ्रूटच्या आतमध्ये असतात, त्यांना कव्हरिंग असतं फ्रूट्स. एंजिओस्पर्म्सचे 2 टाइप्स, मोनोकॉट आणि डायकॉट. ज्यांच्या सीडला एकच पाकळी असते त्याला म्हणायचं मोनोकॉट, ज्याला 2 असतात त्याला म्हणायचं डायकॉट. इन दिस वे वी कॅन क्लासिफाय द किंगडम प्लांटी. ओके, सो अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन शिकलोय, आहे की नाही, प्लांट्सचं क्लासिफिकेशन. आता आपल्याला काय करायचंय पुढे, आता आपल्याला हे डिटेलमध्ये स्टडी करायचं. ऑब्विसली डिटेलमध्ये स्टडी करायचं म्हणजे काय करायचं की प्रत्येक डिव्हिजन, आहे की नाही, प्रत्येक सब डिव्हिजन आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. हा किंगडम प्लांटी आणि किंगडम प्लांटीचा पहिला जो पार्ट आहे किंवा पहिला जो क्लासिफिकेशनचा, त्याच्यानुसार आपण काय केलं होतं, किंगडम प्लांटीला 2 टाइप्समध्ये क्लासिफाय केले, क्रिप्टोगॅम्स आणि फेनोगॅम्स. आता तुम्हाला क्रिप्टोगॅम्स डिटेलमध्ये स्टडी करायचं. सो क्रिप्टोगॅम्स काय आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, आणि मग क्रिप्टोगॅम्सच्या 3 डिव्हिजन आहेत. कोणत्या, देर आर 3 डिव्हिजन्स ऑफ द क्रिप्टोगॅम्स, दॅट इज थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरोडोफायटा. मग ह्या 3 डिव्हिजन आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायच्या, प्रत्येकाचं काय पाहायचं एक्झाम्पल, आणि सेम वे आपण स्टडी करणार आहोत काय फेनोगॅम्स. सो आता तुम्हाला समजलं असेल ह्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये आपल्याला हे सगळं डिटेलमध्ये काय करायचंय, स्टडी करायचं. ओके, बट दॅट पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. So today we are going to stop over here. In the next lecture we will see the cryptograms and their 3 divisions. I hope you all have understood what we have learned today. Okay, thank you.